शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल जाधव विठूची शेती या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण उन्हाळ्यामध्ये फळबागांची कशी काळजी घ्यायची, कमी पाण्यामध्ये फळबागा कशा डेव्हलप करायच्या, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि आच्छादनामुळे फळबागेचे काय फायदे होतात, ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपल्या फळपिकांना पाण्याची उपलब्ध खूप मोठ्या प्रमाणात लागतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पाण्याची उपलब्ध कमी आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पाणी खूप कमी असतं आणि खूप कमी पाण्यावर फळबागा कशा जगवायच्या याची माहिती मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे मोसंबीचं झाड आहे आणि मोसंबीच्या झाडाला पूर्ण ऊसाच्या पाचोट्याचं आच्छादन केलेलं आहे. तर ऊसाच्या पाचोट्यापासून फळपिकांना काय फायदा होतो हे तुम्हाला सांगतो. शेतकरी मित्रांनो, ऊसाच्या पाचोट्यापासून काय होतं, आच्छादन कसं करायचं, तर हे नैसर्गिक पद्धतीचं आच्छादन आहे. बरेचसे शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करतात. तर मल्चिंग पेपरचा वापर केला तर मल्चिंग पेपर हा खर्चिक बाब आहे आणि हे नैसर्गिक पद्धतीने आहे. शेतकरी मित्रांनो, हे ऊसाचं आपलं जे वेस्टेज पाचट असतं, हे पाचट आपण झाडाच्या भोवताली आपल्याला टाकायचं आहे पूर्ण याच्यामध्ये आणि आथरून या पाचट टाकल्यानंतर पाणी जवळपास पाण्याची सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पाण्याची 10 ते 15% पर्यंत खूप म्हणजे बचत होती ह्या पाचटामुळे आणि आपल्याला जरी 5 ते 6 दिवसाला 3 दिवसाला जरी आपण पाणी देत असलो, ते पाणी आपल्याला 5 ते 6 दिवसाला द्यायची गरज पडते. तर हे बघा, या फळपिकांना जवळपास 4 दिवस झाले पाणी देऊन आणि आतापर्यंत मी माती ओलली आहे बघा. पूर्ण मातीचा गोळा होतोय. जेणेकरून पाण्याची ओलावा जमिनीत टिकून राहतो आणि फळबागेमध्ये काय होतं म्हणजे शेतकरी मित्रांनो, सर्व फळांच्या झाडांच्या मुळ्या ज्या आहे, हे तर 7 ते 10 सेंटीमीटरवर जे अन्नद्रव्य घेण्याच्या मुळ्या असतात त्या ॲक्टिव्ह असतात. ह्या ॲक्टिव्ह मुळ्या जास्त उष्णतेमुळे बाष्पीभवनामुळे अन्नद्रव्य घेऊ शकत नाही आणि त्या आपण आच्छादन जरी ह्या फळपिकांना टाकलं, तर त्या ज्या अन्नद्रव्य घेण्याच्या मुळ्या आहे, त्या अन्नद्रव्य व्यवस्थित घेऊ शकतात आणि जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. जमिनीचे बाष्पीभवन कमी होतं. जवळपास महाराष्ट्रामध्ये 40 ते 42 टेम्परेचरपर्यंत तापमान उन्हाळ्यामध्ये जातं. फेब्रुवारी झालं, मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत आपल्याला या फळबागांची काळजी घेणं गरजेची राहते. आणि आच्छादनामुळे आणखीन एक फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो, की हे जे आच्छादन आपण ऊसाच्या पाचोट्याचं टाकू शकतो किंवा गव्हाचा भुस्सा टाकू शकतो किंवा सोयाबीनचं भुसी आपण यासाठी वापरू शकतो. आच्छादनामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो, जमिनीत ओलावा तर टिकून राहतो. त्याच्यानंतर आपल्या ज्या अन्नद्रव्य घेणाऱ्या मुळ्या असतात, या जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहतात. दुसरी गोष्ट, जर फळांच्या आपल्या आंबे बहार शक्यतो उन्हाळ्यामध्ये आपला आंबे बहार राहतो फळपिकावर आणि ह्या फळपिकावर जी फळांची सेटिंग असते, ही सेटिंग ही चांगल्या प्रकारे असते. पाण्याची जी पानं असतात, पानाची कॅनोपी ही चांगल्या प्रकारे होतात आणि फळांची गळ आणि फुलांची गळही कमी प्रमाणात होते. हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे शेतकरी मित्रांनो. आणि आपण जरी मल्चिंग पेपर वापरत असाल, मल्चिंग पेपरचा खर्च मोठा आहे. मल्चिंग पेपरपेक्षा ही सर्वात नैसर्गिक पद्धत आहे आणि ह्या पाचटामुळे आणखीन एक फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो, जर आपण जून जुलैमध्ये जवळपास पाणी पडल्यानंतर हे सर्व पाचट कुजतं आणि याच्यामधून सेंद्रिय कार्बन आपल्या फळपिकांना उपलब्ध होतं. सेंद्रिय कार्बनमुळे बी जमिनी सुपीकता वाढते जमिनीची. जेणेकरून ही मल्चिंग पेपर वगैरे प्लास्टिक वापरून आपली जमीन खराब केल्यापेक्षा हे संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने आपण जर वापरलं, तर पाण्याची बचत होते आणि फळपिकांनाही ऑर्गॅनिक कार्बनही आपल्याला या पाचट कुजल्यानंतर मोठ्या प्रमाणात मिळतं. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर आपल्याला पाण्याच्या बचतीचा आहे. ती पाण्याची बचत याच्यापासून मोठ्या प्रमाणात होते. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे जर फळबाग असेल, जसं मोसंबी असेल, संत्रा असेल, त्याच्यानंतर द्राक्ष असेल, पपई असेल, सीताफळ असेल किंवा अंजीर असेल, या सगळ्या फळबागाला आपण अशा प्रकारे आच्छादन करण्याची गरज असते. जवळपास काही झाडं फळपिका अशा आहे की ते 10 ते 15 वर्षानंतर ते झाडं खूप मोठाले होतात. त्यावेळेस पूर्ण जे जमीन असते ते त्यांच्या झाडाच्या पाल्यानेच सावली सगळ्या जमिनीवर पसरली जाते. तेव्हा एक आच्छादनाची कमी गरज पडते. पण ज्यावेळेस आपली झाडं जवळपास 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षाची असतात, या सगळ्या झाडांना आच्छादनाची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते. शेतकरी मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने आच्छादन फळपिकांना उन्हाळ्यामध्ये टाकू शकतात आणि यानं आपल्या फळपिकाला भरपूर मोठा फायदा होतो. तर शक्यतो निवडताना आपल्याला नैसर्गिक पद्धतीनंच हे जे आच्छादन आहे हे निवडणं गरजेचं आहे. जे की प्लास्टिकचा खर्च कमी करता आणि फळबाग कमीच्या पाण्यावर आपल्याला कशी उन्हाळ्यामध्ये जगवता येईल, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो. आणि पाण्याची आपल्याला कशी बचत करता येईल. आता याला काय करायचे, आपण पूर्ण या जे पाचट आहे शेतकरी मित्रांनो, जवळपास ऊसाचं पाचट 4 फुटापर्यंत लांब असतं अशा प्रकारात. याला आपल्याला 2 विभागात तोडून घ्यायचं आहे, कट करून घ्यायचं आहे आणि मग अंथरायचं, जेणेकरून व्यवस्थित ते पसरल आणि त्याच्यावर आच्छादन पूर्ण केल्यानंतर थोडीशी माती अंथरून द्यायची, माती वरून टाकायची आपल्याला, जेणेकरून हवेच्या यानं उडून जाणार नाही आणि पाणी जरी आपण दिलं तर ते व्यवस्थित त्याला खाली पाण्याला म्हणजे पाणी बाष्पीभवन होऊन देणार नाही. आणि या आच्छादनामुळे आणखीन एक फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो, की गवत कमी उगतं आणि गवत कमी उगल्यामुळे जेणेकरून आपल्या फळपिकामध्ये जे आपल्याला तण नियंत्रण करावं लागतं वेळोवेळी, ते कमी प्रमाणात या उन्हाळ्यामध्ये कमी येतं
आणि दुसरा एक फायदा असा आहे शेतकरी मित्रांनो, हे जे पाचट आपण टाकलेलं आहे याच्यामुळे जून जुलैमध्ये जो आपला पहिला पाऊस पडतो आणि पहिल्या पावसामधून जे जमिनीतून बॅक्टेरिया बाहेर पडतात, त्यामुळे फळबागेचे जे शेतकरी आहेत यांना फळगळीच्या समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागतं. या फळबागेच्या गळीला जे तोंड द्यावं लागतं, तिथे जे बॅक्टेरिया बाहेर पडतात, तो बॅक्टेरिया ह्या जर आच्छादन आपण केलेलं असलं ना, तर याच्यामुळे कमी प्रमाणात बाहेर निघतो आणि आपले फळगळ कमी प्रमाणात होतात. जून जुलैमध्ये जेव्हा आपण खालून जे बाष्पीभवनामुळे जे फळं देठापाशी येऊन खाली गळतात, हे कमी प्रमाणात राहतात. हा सगळ्यात मोठा फायदा याच्यामुळे होतो. हे सर्व फायदे आपण या व्हिडिओमध्ये बघितले शेतकरी मित्रांनो. तर आपला व्हिडिओ जरी आपल्याला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. विठूची शेती हे यूट्यूब चॅनल नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या शेती संदर्भात देत राहील. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.